महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आणि विशेषतः धान उत्पादक शेतकऱ्यांना विशेष प्रोत्साहन देण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। चला तर वेळ वाया न करता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासादायक योजना ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। शेतकरी आपल्या शेती कामासाठी वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक गुंतवणूक करतात आणि त्यासाठी बरेचदा शासकीय कर्ज घेतात। हवामानाची साथ मिळाली तर शेतकरी आपले कर्ज फेडू शकतात, पण जर हवामानाने साथ दिली नाही तर हे कर्ज त्यांच्या अंगावर पडते। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा खूप मोठा दिलासा ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत 2025 व 2026 च्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत। त्या म्हणजे राज्याच्या वित्त विभाग, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि नियोजन विभाग या 3 विभागांच्या अनुदानाच्या मागण्यांवर सभागृहात सविस्तर चर्चा झालेली आहे। या चर्चेदरम्यान शेतकरी कल्याणासाठी असलेल्या योजनांवर विशेष भर देण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष बोनस योजना ही म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। ती म्हणजे त्यांनी सांगितले की 17 मार्चला झालेल्या मंत्री बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हा लाभ 2 हेक्टर पर्यंतच्या क्षेत्रासाठीच मर्यादित असेल। विशेषतः भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि इतर धान उत्पादक भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, शासन निर्णय निघाल्यानंतर या निधीचे वितरण लवकरच सुरू होणार आहे। या योजनेमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार असून त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे। याशिवाय राज्यात धान उत्पादन वाढण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे या योजनेतून स्पष्ट होत आहे। शेतकरी मित्रांनो, धान खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकता। उपमुख्यमंत्र्यांनी धान खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। ती म्हणजे नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या धान खरेदी प्रक्रियेतील अनियमिततेसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी 31 मार्च पूर्वी या विषयावर बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे। त्यांनी स्पष्ट केले की कौटुंबिक दुःखद घटनेमुळे त्यांना यापूर्वी ही बैठक घेता आली नाही, परंतु आता अधिवेशन संपण्यापूर्वी किंवा संपल्यानंतर लगेचच ही बैठक घेण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, धान खरेदी प्रक्रियेत अनेक महत्त्वाचे मुद्दे जसे की 35 कोटींची अनियमित खरेदी व धान टळाईतील विलंब, निकृष्ट दर्जाचा तांदूळ अशा विविध समस्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी विभागात पारदर्शकता आणण्याचे आश्वासन दिले आहे। उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की त्यांनी या विभागाची जबाबदारी स्वतः स्वीकारली आहे आणि पारदर्शक कामकाज करणे हे त्यांचे आणि त्यांच्या विभागाचे प्राधान्य राहील।